रामकृष्ण हरी. सर्वात पहिलं तर सर्व मुक्ताई पालखी सोहळा समिती सर्वांचं धन्यवाद, कारण की त्यांनी हा चान्स दिला की त्यांनी आपली मुलाखत घ्यावं. आणि त्याच खूप भारी वाटतं. तर आपले पुढे महाराज बसले, त्यांचा आपण एकदा मुलाखत घेऊया. त्यांना विचारूया की कसं काय सर्व चालतं. रामकृष्ण हरी. राम. तर आम्ही नेहमी आहे ना प्रत्येकांचे म्हणजे मुलाखत वगैरे घेतो प्रत्येक दिंडीला जाऊन, आणि त्यांचा प्रवास झाला वगैरे, त्यांनी काय अडथळा आले किंवा पुढं काय त्यांचा उद्देश आहे ते आम्ही प्रत्येकाला विचारत असतो. तर आत्ता इथं आम्ही मध्येच आत्ता तुकारामांच्या पालखीपर्यंत गेलतो आम्ही, आणि तिथून झाल्यावरती मुक्ताईला आलतो. तर सर्वात पहिला तुम्ही सर्वांचे धन्यवाद की तुमच्याशी आम्हाला मुलाखत घेता येते आणि तुमची थोडीशी संवाद साधता येते. थोडं तुमच्याबद्दल थोडं सांगा. मी सोपान काका वानलेकर. आदिशक्ती मुक्ताई पालखी सोहळा गेले 35-36 म्हणजे हे 36वे वर्ष आहे. छोट्या प्रमाणामध्ये अगदी डोक्यावर पादुका घेऊन या वारीला सुरुवात केलेली आहे. बऱ्याच आणि नांदेड, परभणी, बीड, रायगड जिल्ह्यातून पनवेल, अलिबाग, ठाणे या परिसरातून, मुंबई परिसरातून, प्रामुख्याने पुणे आणि या 2-3 तालुक्यातून आपल्याला सहकार्य लाभलं. मग आम्ही त्याचं रथात रूपांतर करून आता दिव्य भव्य अशा प्रकारचा सोहळा मुक्ताईचा आम्ही अगदी डामाडौलामध्ये आळंदी ते पंढरपूर करतो. 400-450 वारकरी असतात. बरोबर. शासनाच्या वतीने आरोग्य रुग्णवाहिका असते, पाण्याचे टँकर्स असतात आणि आमची 5-7 वाहनं अशा प्रकारचा हा सोहळा आळंदी ते पंढरपूर करतो. छान वाटतं. बाकी तुमचा प्रवास झाला येणे जाण्याचा वगैरे? आतापर्यंत प्रवास म्हणजे खऱ्या अर्थाने शासनाने बरीच काळजी घेतली होती. यावर्षी पाऊस नाही, दुष्काळ पडेल, परंतु देवाला जे या सर्व गोष्टीचा म्हणजे ठाव ठिकाणा असतो, रत्ना असतो, तो चतुर आहे. बरोबर. आणि तोच कृपा आणि सर्वतोपरी करणार आहे. तेव्हा त्याने एक रौद्र रूप दाखवलं थोडंसं. बरोबर. वारकऱ्यांना सांगितलं तुम्ही आळंदीला येऊ नका. बरोबर. वारकरी त्याच्यापेक्षा रौद्र रूप परिधान करून आळंदीत गेले आणि पालखीला त्यांनी आळंदीतून सुंदरपैकी म्हणजे वाट करून देणं तेही देवाचंच काम आहे. बरा झाला प्रवास, काही फार तकलीफ त्रास वगैरे झाला. तर नवीन पिढीला काय संदेश देता आला तर काय देता येईल तुमच्याकडून? नवीन पिढीला एवढा संदेश देता येईल की जसं ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज आदी करून सर्व संत महाराष्ट्रामध्ये झालेल्या सर्व संतांची व्याप्ती किंवा त्यांचं कार्य जेवढं म्हणजे सक्रिय आहे किंवा तुमच्या ज्ञात आहे, कानापर्यंत आलं, त्याच आणि या मालिकेतील एक ज्ञानेश्वर निवृत्ती सोपान काका त्यांची भगिनी मुक्ताई आहे. थोडंसं तिचंही वाङ्मय आणि तुमच्या जीवनामध्ये यावं, हे ज्ञानाला काय उपदेश दिला किंवा संस्कार म्हणजे काय, संयम म्हणजे काय, संस्कृती म्हणजे काय, हे मुक्ताईने जसं ज्ञानाला सांगितलं की अरे तू जर काठी लावून बसला तर या जनतेचं काय होईल सांगून. म्हणजे ही सैराट सुटलेली आहे. तुम्ही सैराट नावाचं सैराट नंतर बऱ्याचशा काही गोष्टी घडल्या. म्हणजे जे वातानुकूल संदेश द्यायचे ती मुक्ताई देते. 1400 वर्षाच्या चांगदेवापासून अगदी 19 म्हणजे वयात आलेल्या 18-19 वर्षाच्या ज्ञानदेवाला जी ज्ञानार्जन करते ती मुक्ती, आणि तिच्याही संदेशाची या तरुणांना, या सर्वांना गरज आहे असं आम्हाला वाटलं, म्हणून आम्ही मुक्ताईला घेऊन चाललोय. बरोबर. तिने आता या भरकटलेल्या तरुणांना, व्यसनी तरुणांना एक संदेश द्यावा चांगल्या पद्धतीचा की हे जीवन म्हणजे काय, बरोबर, जीवनाची सफलता शिकवावी. म्हणून मला वाटतं संत वाङ्मयाची, मुक्ताईची, सर्वांची या तरुणांना गरज आहे. आपल्या या दिंडीची सुरुवात नेमकी कशी झाली? दिंडीची सुरुवातीला एक अगदी 25-30 वारकऱ्यांच्या माध्यमातून केलेली. बरोबर. मी एक सर्वांना एक प्रश्न विचारतोय, म्हणजे जर चुकून तुम्हाला जर आता विठ्ठलाशी संवाद साधायला आला तर तुम्ही काय बोलताल त्यांना? जर तुम्हाला विठ्ठलाशी संवाद साधता आला तर तुम्ही काय बोलणार? विठ्ठल हे व्यापक दैवत आहे. वाद संवाद हा समोरासमोर व्हावा किंवा सुप्त स्वरूपात व्हावा, वाद संवाद चालूच असतो. बरोबर. फक्त तो कळून येत नाही. बरोबर. आणि कुणाच्या स्वरूपात विठ्ठल आणि आपल्याशी वाद करतोय, संवाद करतोय, हे कळण्या इतपत ज्ञान येण्यासाठीच हातात. बरोबर. हाच मला ऐकायचं, हेच मला ऐकायचं पुढून, कारण की भरपूर आणि खूप वेगळे उत्तर दिले मला येता येता.
म्हणजे भरपूर म्हणजे रस्त्यावर चालू होतो त्यावेळेस पण काही वारकऱ्यांना प्रश्न विचारला तर प्रत्येकाची म्हणजे जी भाव व्यक्त करायची पद्धत होती ती वेगळी होती. आम्ही विठ्ठलाचा वाद संवाद अन्नदात्याकडून घेतो. आम्हाला जे सहकार्य करतात जास्तीत जास्त आम्हाला त्रास देतात त्यांचं दर्शन आम्ही घेतो विठ्ठल. खूप छान वाटत तुमच्या गप्पा मारून. रामकृष्ण. पालखी सोहळा यामध्ये